हॅलो फ्रेंड, नमस्कार. तुम्हा सर्वांना माघी गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आमच्याकडे हे माघी गणेशोत्सवाचं 5वं वर्ष आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. त्या ठिकाणी बाप्पासुद्धा रेडी झालेले आहेत गणेश प्राण प्रतिष्ठेसाठी. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या ठिकाणी आम्ही गणपतीचं आगमन मूर्ती आम्ही ही रात्रीच आणलेली आहे, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30ला भटजी महाराज येणार होते. अशा प्रकारे बाप्पाला आम्ही लिफ्टने न जाता स्टेअरकेसनेच वर आगमन करत आहोत. या ठिकाणी बाप्पाची पूजा करत आहोत. अशा प्रकारे आमच्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे आमच्या घरात आणि तो प्राण प्रतिष्ठेसाठी आता सज्ज झालेला आहे. या ठिकाणी आम्ही सर्वप्रथम गणेशाची प्राणप्रतिष्ठा करत आहोत. गणेशाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर सत्यनारायण पूजेसाठी सुरुवात करणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा चालू आहे. पूजा अवधी चालू आहे. या ठिकाणी श्री गणेशाची आरती चालू आहे. आणि या ठिकाणी गणेशाची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे आणि सुंदर असा बाप्पा इथे विराजमान झालेला आहे. तुम्ही बघू शकता, बाप्पाचं दर्शन घेऊ शकता. बाप्पाचं आगमन झाल्यानंतर लगेचच श्री सत्यनारायण पूजेसह सुरुवात झाली. त्यासोबतच सत्यनारायणचा प्रसादसुद्धा बनवण्याचं काम चालू होतं. खूप असं सुंदर प्रसन्न वातावरण तयार झालेलं आहे. अशा प्रकारे सत्यनारायण पूजा विधिवत पूर्ण झालेली आहे. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेले तसेच श्री सत्यनारायण पूजेसाठी आलेले सर्व पाहुण्यांसोबत काही सुंदर क्षण तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे 1.5 दिवसीय बाप्पा आमच्याकडे विराजमान झालेला आहे.
ह्या माझ्या सासूबाई आहेत. या ठिकाणी जेवण हे तयार झालेलं आहे. छोलेची भाजी तसेच पुलाव राईस हा माझ्या ताईने बनवलेला आहे. ती खूप सुंदर प्रकारे जेवण बनवते. संध्याकाळसाठीचा मेनू होता. अशा प्रकारे 1.5 दिवसीय हा माघी गणेशोत्सव खूप सुंदर अशा प्रकारे संपन्न झाला. त्याचेच काही सुंदर क्षण या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता. आणि हा 1.5 दिवसीय गणेशोत्सव झाल्यानंतर बाप्पाला हे आम्ही निरोप देणार आहोत. आणि खूप चांगल्या प्रकारची पुढच्या वर्षी तुम्ही लवकर या अशी घोषणा करणार. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आनंद भरलेल्या अश्रूने आम्ही बाप्पाला निरोप दिला आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी घोषणा करत बाप्पाला निरोप दिला. साष्टांग नमने माझे गौरीपुत्र विनायका, भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधते. प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंतते, तिसरे कृष्णपिंगाक्ष, चौथे गजवक्रते, पाचवे श्री लंबोदर, सहावे विक्रमावते, सातवे विघ्न राजेंद्र, आठवे धूम्रवर्णते, नववे श्री भालचंद्र, 10वे श्री विनायक, 11वे श्री गणपती, 12वे श्री गजानन. देवनावे अशी 12, 3 संध्या मनवेळा, विघ्नभीती नसे त्याला प्रभोतो सर्वसिद्धी. विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धना, पुत्रार्थ्याला मिळे पुत्र, मोक्षार्थ्याला मिळे गती. जपता गणपती स्तोत्र 6 मासात मिळे फळ, 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धीने संशय. नारदाने रचिले झाले पूर्ण सूत्र हे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.